1000 रुपयाचा आणखीन कॅश प्राइज आज शुक्रवार आहे, नाईट झालेली आहे पहिल्याच मॅच मध्ये मित्र म्हणेन, परंतु हे सर्व गावाचं प्रेम आहे मित्रांनो तुमच्यावर आणि विश्वास आहे, त्या विश्वासाला आज तुम्ही तडा दावून दिला नाही असं म्हणावं लागेल. खूप साऱ्या शुभेच्छा आणि 40+ चे लेजंड या ठिकाणी विराजमान झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं. सन्माननीय हिराचंद्रजी तांडेल आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत विजयदादा पाटील या दोन्ही मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. कुठे जाऊ नका, स्पर्धा पाहत राहा. आपण स्पर्धा पाहतोय काँग्रेस कमिटी जसकार आयोजित काँग्रेस चषक 2025. पहिली मॅच पाहिली आपण, घरच्या मैदानावर आपला झेंडा रोवला. अर्थातच रत्नेश्वरी प्रसन्न जसकार आरपी जसकार हा संघ विजय झाला आणि पुढील मॅच साठी जाऊया आपण. दोन संघ पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळतो. एका बाजूनं कणकेश्वरी नवघर आणि त्यांचा विपक्ष सन्मान केला जाईल. पहा हे अगदी भव्य दिव्य या ठिकाणी स्टेज आपल्याला पाहायला मिळतोय. त्या स्टेजचे सर्व कारण त्यांच्या माध्यमातून सुपूर्द झालेला आहे. डीजे गौतम डीजेचे मालक या ठिकाणी आपण यायचं आहे. त्यांची सुपुत्री त्यांची सुकन्या या ठिकाणी पाहतो आपण. क्रिस्टल दिदी आपण सुद्धा या टॉस बॉक्स मध्ये. दिदीने लगेच कपाळावर मारलं, मला सुद्धा या. मॅच चालू होईल पहा आणि जशी मॅच चालू होईल खऱ्या अर्थानं मॅच चालू सुद्धा झाली. पहिला बॉल डॉट आलाय. लगेच आपण आवाजामध्ये बदल सुद्धा करणार आहोत आणि आवाज असणार आहे पुढील आवाज. आदरणीय व्यक्तिमत्व आमचे मित्र पागोटे संघाचा 12th मॅन या लगेचच प्लीज. पहा मॅच चालू झालेले आहे. हितेशी मात्र या ठिकाणी आपल्या समवेत जोडले जातील आणि पहिल्या सत्रासाठी आपण 5 षटकांसाठी त्यांच्याकडे जाऊया. तुर्तास थांबतोय. स्पर्धा पाहत राहा. पुढील आवाज असेल नक्कीच हितेशी मात्रे सरांचा. धन्यवाद. कपाळी केशरी गंध मला शिवरायांचा छंद, मुखाने एकच रामघोषा, जगदंबा जगदंबा जगदंबा. या महाराष्ट्राच्या अथांग महासागरापुढे नतमस्तक होत मी हितेश म्हात्रे तुम्हाला घेऊन चलतोय या क्रिकेटच्या रंगीबिरंगी दुनियेमध्ये, जिथे आपण मॅच एन्जॉय करतोय. एका बाजूला तुम्ही कणकेश्वरी नवघर पाहताय आणि दुसऱ्या बाजूला इन ॲक्शन मध्ये बीसीसी पागोटे. नवघर संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय बीसीसी पागोटे संघाला. मी पागोटे संघाला विनंती करतोय, आपला 12वा खेळाडू आलेला आहे. थँक्यू. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल आहे. गणेश सिंग आणि गणेशच्या बॅट मधून तडाखा पाहायला मिळतो. चेंडू जाईल, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. थँक्यू डीजे. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. जवळपास आपण पाहिला तर पूर्वार्धामधील 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 7 धावा स्कोर कार्ड वरती. बॅकफुटला जाऊन चेंडू काहीसा पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचं मिलन या ठिकाणी झालं नाहीये. निसर्गाचा नियम या ठिकाणी आड येईल. जिथं संगम नाही तिथं उत्पत्ती नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. या वेळेला बॅकफुट पंच पाहायला मिळाला. कव्हर इथं पहा फेकी खराब आहे आणि त्यामुळे नक्कीच रनआउट होता होता या ठिकाणी वाचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्वाची विकेट, कारण की या खेळाडूला बाद करण्याची सुवर्ण संधी नक्कीच नवघर संघाने दवडली आहे. दरम्यानच्या काळामध्ये षटक संपलंय पहिला. त्यामुळे जाऊया आपण डीजे कडे आणि ऐकू एक सुंदरसं गाणं. या सामन्यानंतर आपण अगदी साखळी पद्धतीने नक्कीच दुसरा सामना खेळवणार आहोत. त्यामुळे याची नोंद आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण की विजेता संघासोबत जसकर संघाचा मॅच या ठिकाणी होणार आहे. याची नोंद आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आलंय. दिनेश बंडाचं हे पहिले षटक आपल्याला पाहायला मिळालं. त्यांना 8 धावा खर्च केला. विकेट नक्कीच मिळाला नाहीये, परंतु सुंदर गोलंदाजी, कारण की
P1चं षटक तो हाताळत असताना चांगली गोलंदाजी, कारण की दोनच खिलाडू डीपमध्ये लावण्याची परवानगी असते आणि अशा वेळेला एक सुंदरशी कल्पक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गणेश सिंग सारखा फलंदाज, विपुल पाटील सारखा दर्जेदार फलंदाज, कारण की आपण सलामीला अगदी पागोडे गावातील 2 दर्जेदार खेळाडू मैदानामध्ये पाहतोय. एक पागोडे गावातील महाशक्ती मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक घेऊन ज्ञानेश्वर भोईर दाखल झाला. फुलटॉस चेंडू या ठिकाणी झेल बहुतेक पकडला गेला आणि गणेश सिंग बॅक टू द पॅव्हेलियन. अगदी ॲडव्होकेट किशोर पाटील साहेबांना आपण विनंती करतोय, आपण या प्रमुख व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि आमच्या या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. काँग्रेस कमिटी जजकार आयोजित काँग्रेस चषक 2025 हा दैवित्यमान सोहळा. हॅलो, हा दैवित्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 3 रात्रीमध्ये हा सोहळा या ठिकाणी पाहायला मिळणारा. या ठिकाणी झेलबाद होण्याची सुवर्ण संधी, परंतु हॅलो 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 चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो हॅलो. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. अगदी तेज तर्रार चेंडू जवळपास बॅटला साठून गेला. अगदी खेळाडू ती आपल्याला पाहायला मिळते या खेळाडूची, त्यामुळे विकेट क्रमांक 2 तंबूच्या आसऱ्याला. दुसरा महत्वाचा खेळाडू या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय मनीष पाटील. अगदी मोठं नाव आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर भोईर याचा वेगवान चेंडू त्याच्या बाटला स्पर्श करून गेला आणि यष्टी रक्षकांना आपलं काम चोख केलंय. त्यामुळे नक्कीच पागोटे संघाला दुसरा मोठा धक्का या ठिकाणी बसला. त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज वैभव मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव नावाप्रमाणेच अगदी आक्रमक खेळाडू आणि आक्रमक फलंदाजीसाठी जाणला जातोय, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं ना तर ज्ञानेश्वर भोईर या गोलंदाजांना अगदी या षटकामध्ये 2 महत्वाचे धक्के दिलेत आणि बॅकफूट वरती लोटून दिलंय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि कुठलाही गडी पागोडे संघाने गमावला नव्हता, परंतु या वेळेला तब्बल 2 धक्के आपल्याला पाहायला मिळाले. वैभव पाटील न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय 4थ्या क्रमांकावरती. अगदी दुधिया रोशनीने नाहून निघालेलं आहे मैदान. अगदी आई रत्नेश्वरीच्या कृपेने लाभलेलं हे मैदान, अगदी गावाच्या कुशीमध्ये असलेलं हे मैदान. खऱ्या अर्थानं आई रत्नेश्वरीच्या प्रांगणामध्ये मॅचचा आनंद आणि यावेळेला रिवा स्वीप. चेंडू मात्र धन धन करत निघून गेलाय सीमारेखेच्या बाहेर. धावा मिळतील 4 चौकार. दरम्यान चौकार येतोय. धावसंख्येमध्ये वाढ पाहायला मिळते.
दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. स्कोअर कार्ड वरती धावा आपल्याला 16 पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी या ठिकाणी करावी लागणारा. एक चेंडू बाकी आहे. दुसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 16 धावा स्कोअर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सुंदरसं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक म्हणजे 3 खेळाडू डीप मध्ये लावण्याची परवानगी असते आणि या ठिकाणी नक्कीच हा चेंडू टाकल्यानंतर क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं जाईल. मैदानाच्या चप्प्यावरती क्षेत्ररक्षक तैनात होताना आपल्याला पाहायला मिळतील. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण शरदजी मात्रे भेंडकल गावातील एक दर्जेदार पंच, आपण स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र घरत यांना देखील पाहू शकतोय. उरण पंच असोसिएशनचे दर्जेदार पंच पाहायला मिळतात. रिव्हर्स स्वीप खेळायचा होता, चेंडू पॅड वरती आदळलाय. लाऊड अपील करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू बतक फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि पंचांचा लेग बाईचा इशारा. आंतरराष्ट्रीय नियमातील अगदी 23व्या क्रमांकाचा नियम, बाईस किंवा लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावा येणं आणि या ठिकाणी धावा मिळतात. तब्बल 2 धावसंख्या 3 धावा मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 2 षटकाच्या अखेरीस तब्बल 19 धावा. थोडासा वेळ आमच्याकडे देखील शिल्लक आहे. जाऊया आपण डीजे यज्ञेशकडे आणि ऐकू एक सुमधुर संगीत. अगदी यात्रा आणि पालखी आपल्याला पाहायला मिळेल याच प्रांगणामध्ये आई रत्नेश्वरीची. परंतु जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दिनेश बंडा आणि पहिल्या चेंडूवरती जोरदार तडाखा. चेंडूला पाठवलाय परंतु पंचांचा इशारा येतोय. फलंदाज आहे झेलबाद. बाहेर पाठवला परंतु नवीन फलंदाज मच्छिंद्र बागोटे संघाचा सरसेनापती की कर्णधार कसा असावा. अगदी चांगली फलंदाजी त्याला अवगत असावी, गोलंदाजी येत असावी आणि नक्कीच क्षेत्ररक्षण देखील त्याच परीने अवगत असावं असा मच्छिंद्र यावेळेला मैदानात दाखल झाला. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट यावेळेला पाहायला मिळते. तंतशुद्ध क्रिकेट. एक तर आली मिस्टेक झाली या ठिकाणी. अगदी सुस्ती झटकावी लागणार आहे, स्फूर्ती दाखवावी लागणार आहे. या मैदानामध्ये आपण मोठी मॅच या ठिकाणी एन्जॉय करतोय आणि आपण पाहिलं थोडंसं क्षेत्ररक्षण खराब आणि आमचा दिनेश बंडा जो मैदानाच्या बाहेर अगदी शांत, संयमी आणि गोड स्वभाव, परंतु मैदानाच्या आतमध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं की त्याचा पारा चढताना आम्ही नेहमी पाहिला. परंतु दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हणून आमच्या दिनेशची ओळख आहे आणि या वेळेला आपण पाहतोय 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण एका बाजूला फलंदाजीसाठी बागोडे संघाचा सरसेनापती कर्णधार पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी
आणि या वेळेला आपण पाहिलं एक दर्जेदार प्रहार, चेंडू मात्र झाला प्रेक्षकामध्ये फरार, पंचांचा इशारा, बिग 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 षटकार. नॉन स्ट्राइक एंडला जो खेळाडू आहे आमचा आवडता खेळाडू विपुल पाटील, तिसरं षटक प्रगतीपथावरती आहेत. त्याच्या वाट्याला फक्त 2 चेंडू आलेत आणि त्यामध्ये त्यांना 1 धाव बनवली आहे. या वेळेला फटका काहीसा फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला झेल, संपला या फलंदाजाचा खेळ, नाही बसत धावसंख्येला मिळ, आणखी एक फलंदाज झाला फेल. डीजे दरम्यान झेल कोणी टिपलाय तर नक्कीच नवघर संघाचा संकट मोचक अक्षय म्हात्रे ज्यानं आपल्या हातामध्ये झेल टिपला. नवीन फलंदाज नेट नंबर 5 वरती दाखल झाला संतोष पाटील, प्रागोटे प्रीमियर लीगचा अगदी आपण पाहिला तर मालिकावीर खेळाडू आहे. उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी आणि सर्वाधिक जास्त नामांकन ज्याला मिळाला आणि PPLचा मॅन ऑफ द सिरीज यावेळेला मैदानामध्ये संतोष पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय गोलंदाजच्या ट्रॅकवरती, गोलंदाजच्या रनवेवरती दिनेश बंडा एक नामांकित खेळाडू पाहायला मिळतोय. समोरच्या बाजूने चेंडू खेळून काढला, कव्हरला, क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये, चेंडू जाईल 1-2-3 बाउन्स नंतर सीमारेखेच्या बाहेर चौकार. आता मात्र थोडासा भागडा ठरला तो दिनेश. या वेळेला अगदी फास्ट अँड फ्युरियस आणि या चेंडूना षटकाची त्यांना सांगता केली आहे, समाप्ती केली आहे. 3 चेंडूचा 3 षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला आणि या 3 षटकामध्ये 31 धावा BCC पागोडे संघ जमवताना पाहायला मिळतो. 4 गडी देखील त्यांचे बाद झालेत. थोडासा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. आपण पुन्हा एकदा डीजे यज्ञेश कडे वळतोय आणि ऐकतोय सुमधुर संगीत. दरम्यान अगदी आता आपण पाहिलं ना तर होळीचा सण अगदी जवळपास आलाय, त्यामुळे शिगम्याची गाणी झाली पाहिजे. आपण डीजेला विनंती करूया. दरम्यान दिनेश बंडाचा आपण स्पेल पाहिलं, 2 षटकं त्यांना टाकली, 2 गडी त्यांना मिळवले आणि 20 धावा त्यांना खर्च केला. गोलंदाजीसाठी अलंकार बंडा गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतो. 4थं षटक टाकण्यासाठी आला आणि आमच्या विपुलला अगदी 4थ्या षटकामध्ये संधी मिळाली आहे. फक्त 2 चेंडू तो खेळला आणि त्यामध्ये 1 धाव त्यानं जमवली आहे. आडव्या बॅटने चेंडू खेळला, अगदी लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल झाला, डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूची फेक करेल ना, अगदी वाऱ्याचा वेग, चित्त्याची चपळाई आणि कोळ्याची चालाकी पाहायला मिळाली आहे. अगदी आपण पाहिलं ना तर विकेटच्या माध्यमातून 2 हरणं धावल्याचा बाद झाला आणि 2 धावा या ठिकाणी नक्कीच या फलंदाजानं कंप्लीट केल्यात. दरम्यान अधिराज पाटील आणि साईराज पाटील यांच्या माध्यमातून पागोडे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. दरम्यानच्या काळामध्ये फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि
दरम्यान विपुल आला त्यानं पाहिलं आणि आता मात्र मैदान गाजवायला सुरुवात केली आहे, कारण की ज्याच्या अवतीभोवती हा पागोडे संघ फिरताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू बने पागोडे गावामध्ये ज्या खेळाडूची ओळख आहे, खूप सारे पुरस्कार ज्यानं मिळवलेले आपल्याला नेहमी पाहायला मिळालेत, तो विपुले. यावेळेला पुन्हा एकदा हलकी हाताने चेंडू खेळून काढला. डीपमधून जिथपर्यंत क्षेत्ररक्षक येईल ना 2 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळतात. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 39 धावा. आता मात्र धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. चांगली फलंदाजी, कारण की आपण पाहिलं ना तर विपुल पाटील खूप वेळ झाला प्रतीक्षेच्या यादीमध्ये उभा होता आणि जशी ज्याला संधी मिळाली आहे ना त्यानं मात्र धावांचा वर्षाव करण्याची सुरुवात केलेली आहे. थोडीशी पाण्याची मागणी मैदानामध्ये होती. चलो 12वे खेळाडू मैदानामध्ये जा, पाणी घेऊन दोन्ही खेळाडूंना आपण विनंती करूया. पाण्याची पूर्तता नक्कीच केली पाहिजे, पण पाणी ही जीवन आहे आणि त्यामुळे नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून पाणी या ठिकाणी पुरवलं जाईल. कारण की धाव घेताना थोडीशी दमछाक नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली, परंतु थोडासा वेळ आमच्याकडे पुन्हा एकदा शिल्लक राहिला. आपण जाऊया प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी डीजेला आवाहन करूया. एक सुंदरसं शिमग्याचं गाणं होऊन जाऊ दे. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर छत्रपती शिवाजी ना होते तो सुन्नत सबकी होती. शिवसंगीत आपण ऐकलात, परंतु या ठिकाणी 4th षटक प्रगतीपथावरती जे टाकण्यासाठी अलंकार बंडा आलाय. 3 चेंडू त्याने टाकले, त्याने 8 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. यावेळेला अगदी फास्ट अँड फ्युरी चेंडू पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होता, चेंडू नीटसा बॅटच्या पट्यामध्ये आला नाहीये. बॅट अगोदर फिरली आणि चेंडू नंतर गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे डॉट आलाय, कारण की चकमा खाने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर नहीं होते. आप ट्रॅकर या ठिकाणी उडवला. टायमिंग प्रॉपर जरूर आहे, एलिव्हेशन कमी आहे, त्यामुळे विपुल पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. दरम्यान प्रेक्षकामध्ये आमचे आवडते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अगदी जबरदस्त व्यक्तिमत्व निशांत ठाकूर साहेबांना आपण विनंती करतोय, आपण या प्रमुख व्यासपीठावरती यायचं आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. दरम्यान आपण सन्मान घेत आहोत किशोर ॲडव्होकेट किशोर पाटील साहेबांचा. मी विनंती करतोय. दरम्यान किशोर पाटील साहेबांचा आपण सन्मान करत आहोत. मी विनंती करणार आहे की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. प्रथमेश म्हात्रे साहेबांना आपण विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान, एक विशेष सन्मान आपण करत आहोत. या गावातील ॲडव्होकेट किशोर पाटील साहेबांचा आपण या मंचावरती सन्मान करत आहोत. अगदी महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणार ही मायेची प्रेमाची उबदार शाल, सौंदर्याचं आणि प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान या मंचावरती करत आहोत. दरम्यान आणखी एक विकेट डाऊन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
दरम्यान करणला मात्र आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाहीये आणि तो मात्र गोल्डन डकचा शिकार ठरला. त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज अक्षय पाटील मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अलंकार बंडाचं षटक देखील या ठिकाणी पूर्ण झालं. शेवटचं आणि अंतिम षटक भालचंद्र बंडा गेले कित्येक वर्षाचा अनुभव, तब्बल 2 तपाहून अधिक काळ नवघर संघासाठी ज्यांचा खेळ पाहिलाय आम्ही, अगदी लोणच्याप्रमाणे मुरलेला आणि अनुभवाने भरलेला खेळाडू अगदी या वेळेला शेवटचं आणि अंतिम षटक टाकण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाला. नाव आहे भालचंद्र बंडा, परंतु या ठिकाणी शेवटचं अंतिम षटक आहे त्यामुळे स्टान्स फलंदाजाचा आक्रमकच असेल, परंतु या ठिकाणी आणखी एक धक्का बसतोय संतोष पाटीलला. बॅक टू द पवेलियन. आई माझी सत्वा अगदी जुडवते सोनं आणि ते चमकतं अगदी 52 कशी सोन्याप्रमाणे हे दाखवणारा पहिला चेंडू आपण भालचंद्र बंडाचा पाहिला. कारण की संतोष पाटील सारख्या एक नामांकित खेळाडूचा त्यानं बळी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पागोडे प्रीमियर लीगचा मालिका विरोधा चांगली खेळ करण्याची अपेक्षा पागोडे संघाला जरूर होती, परंतु या ठिकाणी धक्क्यावरती धक्के बसत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एखाद्या टँकरला जशी गळती लागावी ना तशी मात्र आता पागोडे संघाला गळती लागली असं म्हणावं लागणार आहे. कारण की 39 धावांवरती त्याचे 7 खंदे मोहरे बाद झालेत. नवीन फलंदाज आलोक पाटील मैदानामध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. अगदी 50 पार करेल का हा पागोडे संघ, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. आणखी एक दर्जेदार चेंडू, चेंडू बहुतेक बॅटला स्पर्श करून जातोय आणि पंचांचं बोट आबाळाकडा. आणखी एक विकेट डाऊन. आलोक पाटील बॅक टू द पवेलियन. मिलिंद ठाकूर यांचं देखील शुभागमन आहे. आरपी क्लब 40+ एक लेजंड खेळाडू आहेत, त्यांच्यासोबत सागर याचं देखील शुभागमन आहे, त्याचं देखील आपण सहर्ष स्वागत करत आहोत. दरम्यान या ठिकाणी अगदी गळती लागली असं म्हणावं लागलं. पागोडे आणि नवघर म्हटलं ना तर जवळची गावं आहेत, एकमेकांविषयी खूप सारं प्रेम आहे, परंतु आताच्या घडीला एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी चांगली गोलंदाजी भालचंद्र बंडा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल आणि ती संपादन केली जाईल का, कारण की जवळपास 8 महत्वाचे फलंदाज पागोडे संघ गमावून बसला. अलंग द कार्पेट या ठिकाणी फॉलो थ्रो मध्ये चेंडूला स्वतःनच अडवलाय, त्यामुळे जवळपास शेवटच्या षटकाचे 3 चेंडू निर्धावलेत. काहीसा बॅकफूट वरती पूर्णपणे लोटून दिला पागोटे संघाला असं म्हणावं लागणार आहे. याही वेळेला फास्ट अँड फ्युरियस चेंडू पाहायला मिळतोय. अगदी डोळ्याचं पातळ लवतं ना लवतं तूच चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. सलग 4 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतात. आणखी एक चांगला चेंडू. अगदी सलग 5 चेंडूवरती 5 डॉट. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट ज्यांना संपात. जर गोलंदाजी आवडली असेल तर या गोलंदाजासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कमालीची गोलंदाजी पहा. अगदी 50हून अधिक वय आहे आणि तरी सुद्धा अगदी 18 वर्षाला आजवेल अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आणखी एक मेडन षटक. 5 टाळ्यांचा गजर मैदानाच्या सभोवताल झाला पाहिजे. कमालीचं षटक.
एकही धाव या षटकामध्ये आली नाहीये, 2 विकेट. कारण की नक्कीच अनुभव सर्वात मोठा गुरु असतो आणि नक्कीच तो अनुभव या वेळेला मैदानामधल्या आपल्या अनुभवातील एक शिदोरीतून एक एक मोती या मैदानामध्ये विखुरताना आपण भालचंद्र बंडाला पाहिलाय. त्यामुळे 5 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपला. 39 धावा आणि 8 विकेट ही स्थिती पाहिली. त्यामुळे नक्कीच जिंकण्यासाठी 40चं टार्गेट या ठिकाणी नवघर संघासाठी सेट करण्यात आला. त्यामुळे थोडस वेळ आहे आपल्याकडे. पुन्हा एकदा आपण डीजे निखिल कडे जाऊ आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. पूर्वार्ध या ठिकाणी संपुष्टात आला आणि आमच्या समेत जोडले गेले नक्कीच सावरगाव गावातील अगदी गोड समालोचक राहुल गरत त्यांचं देखील आपण स्वागत करत आहोत. परंतु उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल ना पुन्हा एकदा आपण बोरखार गावातील गोड समालोचक देवेंद्र डाकी साहेबांना विनंती करूया आपल्या गोड वाणीतून आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे. हॅलो, जय जिजाऊ जय शिवराय. स्पर्धा आपण पाहतोय काँग्रेस कमिटी जसकार आयोजित काँग्रेस चषक 2025. मागील सत्रामध्ये आवाज ऐकलात आपण हितेची मात्रे. सामना पाहतो आपण एका बाजूने बीसीसी पागोडे त्यांच्या विपक्ष कणकेश्वरी नवघर संघ. 5 षटकांची मॅच आहे, परंतु खऱ्या अर्थानं पागोडे संघासाठी जर म्हटलं तर फक्त 4 षटकांची ही मॅच होती. कारण 5वं षटक प्रॉपर मॅडन षटक या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला. निर्धाव षटक, 6 चेंडू हाताळले. भालचंद्र दादा या ठिकाणी पाहिला पण वय वर्ष 50च्या पार असतील आणि 12th मॅन आपल्यासाठी चेअर घ्या प्लीज. कणकेश्वरी नवघर संघाचे 12 प्रतिनिधी आमच्या समवेत जोडलेले आहेत. आणि भालचंद्र दादा आज नवघर संघाचा खेळाडूंना मी सांगेन की आपण लकी आहात मित्रांनो. एवढा अनुभव असलेले खेळाडू आपल्या समवेत जोडलेले आहेत. दिनेशजी बंडा असतील, तदनंतर भालचंद्र दादा असतील. आज बरेचसे खेळाडू आहेत, सगळ्यांची नावं घेत नाही, तेवढा वेळ नाही. 30 मध्ये 40 बनवायचे आहेत. मॅच चालू होईल आणि स्पर्धा आपण पाहतोय या मॅच साठी आणि याचबरोबर पागोटे संघासाठी
श्री स्वामी समर्थ डेव्हलपर्सचे सर्व आदरणीय व्यक्तिमत्व प्रणितजी पाटील यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचबरोबर विद्यमान ग्रामपंचायत सरपंच आदरणीय कुणालदादा पाटील, अधिराज दादा पाटील यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ डेव्हलपर्सचे सर्व प्रणितजी पाटील यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा पागोडे टीमसाठी. जाऊया मॅचकडं. उपस्थित सर्व मान्यवर आणि क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. 30 चेंडू 40 धावा. अलंकार बंडा स्ट्रायकरला खेळाडू, त्याला साथ देण्यासाठी दिनेश बंडा. नॉन स्ट्रायकरला मॅच ऑन. पहिला बॉल लफ केला, बॉलला इनफिल्डच्या वरून खेळलेत, बॉलला पाठवला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर मध्ये, चेंडू जाईल सीमा पार. पहिल्या चेंडूवर हा पहिला चौकार, 4 धावा. पहिला चेंडू आणि पहिला चौकार आपण पाहिला, स्पष्ट केलंय पहा. उत्तर दिलं बॅटनं, आम्ही असंच खेळणार आहोत. लोवेस्ट टोटल असला तरी सुद्धा आम्ही आमच्या शैलीनं उत्तर देऊ तुम्हाला, हे सांगून देणारा चौकार. पहिला बॉल चौकार. हाफ ट्रॅकर बॉल होता, सन्मान दिला बॅक टू द बॉलर. डॉट बॉल. 30 चेंडू 40 धावा. इथून कळाटणी देणार का बीसीसी पागोडे संघ? आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आपण पाहिला, प्रणित दादा पाटील, कुणाल दादा पाटील विद्यमान सरपंच, त्याचबरोबर अधिराज जी पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. आपण आला असाल कृपया, आयोजकांच्या वतीनं विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर स्थान व्हायचं आहे. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, स्टिकवर बॉल स्टिकरवर लागला आणि तिथून मात्र गलीमध्ये विकेट्स घेतला. धक्का क्रमांक पहिला, खेळाडू झेल बाद. आपण पाहतोय ज्यांनी एक विकेट्स मिळवली. पागोटे संघाला आता मात्र क्लिअर चित्र आहे पहा, स्पष्ट चित्र आहे. इथून तुम्ही मॅच जिंकायचं जर मनामध्ये ठाणलं असाल ना, तर विकेट्स महत्वाच्या आहेत तुमच्यासाठी. विकेट्स महत्वाच्या आहेत. अर्ली विकेट्स जर तुम्ही मिळवल्या तर प्रतिस्पर्धी संघावर दबाव कदाचित येऊ शकतो आणि त्यामधून केलेल्या चुका, तिथून मॅच कदाचित तुमच्या हातामध्ये येऊ शकतो. क्रिकेट आहे मित्रांनो, काही घडू शकतो. 40 धावसंख्या खूप असतात मित्र म्हणेन. पागोटे संघाला कमबॅक करावा लागेल. इथून सुरुवात चांगली झाली. अक्षय म्हात्रे एक अष्टपैलू खेळाडू, ऑन स्ट्रायकरला पाहतो आपण. नवघर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. वेगवान बॉल होता, प्रचंड गती दिली होती बॉलला. कुठले स्पॉटवर पडल्यानंतर चेंडूने उचली घेतली आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. निहार म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. मुळेखंड गावचा खेळाडू, एक उत्कृष्ट खेळाडू आपण पाहतो, त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याचबरोबर समोर टाकला होता बॉल, व्ही शेप मधला फटका. लॉंग ऑफला खेळाडू आहेत, एका टप्प्याने चेंडू अडवला जाईल. एकेरी धाव, जास्त काही नाही. संयमी सुरुवात या ठिकाणी म्हणता येईल. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता कणकेश्वरी नवघर संघाच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर. तदनंतर एक विकेट सुद्धा पाहिली आणि काही डॉट बॉल सुद्धा पाहिलं. रन बॉल धावसंख्या खर्च केल्यात. 5 चेंडू मध्ये 5 धावा आणि 1 विकेट. इकॉनॉमिकल स्पेल. 25 चेंडू अजूनही बाकी आहेत. 35 धावसंख्या बनवायच्या आहेत कणकेश्वरी नवघर संघाला. कंपल्सरी चेस. आणि मुळेखंड गावचे सुपुत्र आपण पाहतो, एक उत्कृष्ट आवाज, एक समालोचक शंतनू यांचं सुद्धा आगमन पाहायला मिळतात. आपण आला असेल तर या व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. मच्छिंद्र पाहतो आपण गोलंदाज. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, लेट कटचा फटका, थोडंसं फंबल झालेत. मिस स्पीड, हलकीशी मिस स्पीड, चुकीला माफी नाही आणि त्याचा मात्र मोबदला भोगावा लागतो. एक सिंगल, चिकीत सिंगल या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल स्पेल हाताळलं. रन बॉल, 6 चेंडू 6 धावसंख्या खर्च केला प्लस 1 विकेट्स. समीकरण आता मात्र उर्वरित 24 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी चेस. कणकेश्वरी नवघर संघाला 34 धावा. 24 मध्ये 34 बनवायचं आहे. टीम मीटिंग्स अलाउड नाहीये मित्रांनो तुम्हाला. 5 षटकांची मॅच. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा कालावधी दिला जातोय. याची दखल घ्या प्लीज. चला पुढील मॅच विनिंग संघ खेळवण्यात येईल. पहा
पुढील मॅच विनर्स वर्सेस विनर, अर्थातच मागील सामना आरपी जसकार संघाने जिंकला त्यांची मॅच आणि तदनंतर या संघामधून जो संघ जिंकेल त्यांची सुद्धा मॅच पाहायला मिळेल आपल्याला. माझ्याकडे आहे तो चला गोलंदाज वैभव येतोय. वैभव पाटील स्ट्रायकरला खेळाडू, अनुभवाची खान असलेला, सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत असलेलं हे व्यक्तिमत्व दिनेशजी बंडा आपण पाहतो. स्ट्रायकरला खेळाडू, फुल टॉस बॉल, थँक्यू सो मच म्हटलं. बॉलला ढकलला गॅप मध्ये, डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय एका टप्प्याने पार, चौकार, 4 धावा. दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा पहा चौकाराने केली जात आहे. समोर टाकला होता बॉल, बॅट टर्न झाली हातामध्ये, एलिव्हेशन जास्त नाही मिळणार, लॉंगॉनचा खेळाडू खाली येतोय. धक्का क्रमांक दुसरा, चौकार लगावल्यानंतर दिनेश बंडा सारखा खेळाडू झेल बाद. दुसरा विकेट या ठिकाणी पाहायला मिळाला. दोन्ही षटकांचं वैशिष्ट्य राहिलं खऱ्या अर्थानं, या इनिंगचं वैशिष्ट्य राहिलंय. चौकाराने सुरुवात झाली. आमच्या समेत गुणलेखक जोडलेले आहेत. परेश दादा मात्र मॅनफ्रॉम करंजा, मला तर वाटते आपण सेकंड टाइम या ठिकाणी बसतो आहेत. परेश मात्र अप्रतिम गुणलेखन चालू आहे, अप्रतिम, लाजवाब. आणि पुन्हा एकदा पहा दुसऱ्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने झाली, विकेट्स मिळवली. गोलंदाजाचं कौतुक करण या ठिकाणी इन ॲट 4. चौथ्या क्रमांकावर मिस्टामिंग स्ट्रोक आहे, प्रचंड गतीनं चेंडू दिला होता. हो पहा पुन्हा एकदा मिसफील्ड झाली. त्या खेळाडूनं का नाही चेंडूवर आले, विकेट किपरने का नाही चेंडू उचलला, याची उत्तरं पुन्हा एकदा शोधावं लागतील. या छोट्या छोट्या चुका आहेत ना मित्रांनो, या टीम मीटिंग मध्ये डिस्कस होणं खूप गरजेचं आहे. ॲज अ कॅप्टन, ॲज अ सिनियर खेळाडू या गोष्टी तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच एका संघामागं एक चांगला कोच असणं खूप महत्वाचा टप्पा असतो. हरकत नाहीये, जाऊया मॅचच्या दिशेनं. आणखीन एक चांगला बॉल, गती कमी केली होती, पेस ऑफ, गती कमी केलेला हा चेंडू, व्हेरिएशन पाहायला मिळतोय. त्यांच्याकडे टप्पा असणं चल जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. मॅच चालू करायचे पंचांना विनंती आहे. 12 वर 2 खेळाडू बाद झालेले आहेत. उर्वरित 20 चेंडू, 28 धावा, कंपल्सरी चेस. समोर टाकला होता बॉल आणि त्याला मात्र दिला फेकून. व्ही शेप मधला प्रचंड ताकद लावणारा उत्तुंग वेधी घेणारा षटकार. धावसंख्या आपण पाहतो या षटकाराच्या साहाय्यानं 18 धावा. क्रिकेट मधला सगळ्यात महागडा आकडा आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 18, ज्यानं नुकताच आणखीन एक अप्रतिम इनिंग साकारली. वैभव पाटील हा गोलंदाज. आणखीन एक प्रॉपर टायमिंग आणि गॅप मध्ये बॉल, सुनसार इलाका त्यामध्ये पाठवला. बॅक टू बॅक संलग्न लगातार दुसरा षटकार.
तर आणखीन शुभेच्छा येतात पहा. कल्पेश दादा जोशी यांच्या माध्यमातून नवघर संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कल्पेश दादा जोशी लाईव्ह मॅच पाहतात, त्यांच्या माध्यमातून नवघर टीम, कणकेश्वरी नवघर या टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण पाहतोय धावसंख्या 24. मागच्या 2 चेंडूमध्ये जो दबाव होता ना, सगळा दबाव या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघावर टाकण्याचं काम केलं. त्या खेळाडूला 2 षटकाराने सगळी सूत्र पालटलेली आहेत पहा. खेळाडू कक्षामधून पुन्हा एकदा विनंती करतोय, आवाज देऊ नका. तुमचा रिव्ह्यू नसणाऱ्या स्पर्धेचा नियम आहे. खेळाडू कक्षामधून प्लीज आवाज देऊ नका. पण थँक्यू. 18 चेंडू 16 धावा पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आणलंय मच्छिंद्रला. बऱ्याच चुका झाल्या. पूर्ण पॉवर प्ले आपण पाहिला. विपुल पाटील नॉन स्ट्राईक एंडला. इथे जे मात्रे सर मगाशी विषय छेडला होता तो गरज आहे पहा. अगदी 4 दिवसापूर्वी मॅच पाहिली आपण न्यूझीलंड माफी असावी ऑस्ट्रेलिया विरुद्ध. त्यामध्ये विराट कोहलीनं सेंचुरी नाही झाली, 84 धावसंख्या बाद झाला, परंतु त्या इनिंगचं वैशिष्ट्य आपण पाहिलं. तब्बल 56 सिंगल पाहिल्या. गरजेनुसार खेळत जा मित्रांनो. बॅकफुटला जाऊन कट केलाय, अप्पर कटचा फटका, अफलातून टायमिंग, चेंडू एका टप्प्यानं पार. आणखीन येतोय पंचांचा इशारा, चौकार. क्या बात आहे, अप्रतिम संगीत ऐकलं. 28 धावा 2 गडी बाद. उर्वरित 17 मध्ये अवघ्या 12 बनवायच्या आहेत. मॅच आता वाळू सारखी हातातून पागोटे संघाच्या सटकत चालली असं म्हणावं लागेल. हो क्लीन बॉय, यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. जसं तसं उत्तर दिलंय. खेळाडूला परिचित रस्ता दाखवलाय. आणखीन एक खेळाडू बॅक टू द वेलियन. क्या बात आहे, वैशिष्ट्य आहे पहा. डीजे वेगळाच मूड मध्ये आहे. आपण पाहतोय रजनी स्पर्धा. काँग्रेस कमिटी जसकार आयोजित काँग्रेस चषक 2025 आदरणीय व्यक्तिमत्व कामगार नेते महेंद्र साहेब घरत यांच्या माध्यमातून या स्पर्धेला हिरवा कंदील मिळाला. गणपती बाप्पाच्या चरणी आपण नतमस्तक झालो. तदनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला सुद्धा पुष्पहार अर्पण केलं, औक्षवण केलं आणि तदनंतर तुम्हा आमच्या सर्वांच्या समक्ष या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला आणि क्रिकेटचा थरार आला. सुरुवात झालं. आई रत्नेश्वरी माऊलीच्या अगदी पायथ्याशी असलेलं क्रीडांगण, अतिशय चांगलं क्रीडांगण. त्या माऊलीला सुद्धा नतमस्तक होऊया. नवसाला पावणारे हाकेला धावणारे आई माझी रत्नेश्वरी माऊली. अगदी तिचं सुद्धा संगीत आपण ऐकलं. एक जागृत देवस्थान म्हणून पाहिलं जातंय. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. हे डॉट बॉल जे आहेत ना ते तुमच्या संघाला पुढे घेऊन जातील. एक चांगली सुवर्ण संधी आहे पहा. साध फाउंडेशन स्पीडी मल्टीमोड्स यांच्या संयुक्त विद्यमाने डोळे नेत्रबिंदूची तपासणी या ठिकाणी होणार आहे उद्या 8 मार्च 2025 वेळ सकाळी 10 ते दुपारी 3. ठिकाण असणार आहे रत्नेश्वरी मंदिरचा हॉल. हो यावेळी मात्र पहा अगोदर शॉट खेळला होता. टू इज द कॉल, दुसऱ्यासाठी वळलेत आणि इथे मात्र 2 धावा. खराब क्षेत्रक्षण आहे. एव्हरी रन इम्पॉर्टंट, प्रत्येक सिंगल महत्वाची आहे तुमच्यासाठी, सगळ्यांनाच माहिती आहे आणि हा दबाव सुद्धा आहे. आणखीन 2 धावा जोडल्या जाते. धावा संख्या 30. उर्वरित 14 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. पुढील मॅच विनर होणार आहे. पुन्हा एकदा सूचना देतोय पहा. आयोजकांच्या वतीनं सूचना आहे. साध फाउंडेशन स्पीडी मल्टी मोड्स यांच्या संयुक्त सहयोगाने उद्या आई रत्नेश्वरी मंदिर या ठिकाणी मोफत नेत्रबिंदू तपासणी होणार आहे. त्याचा सर्वांनीच तुम्ही लाभ घ्या. चांगली संकल्पना आहे पहा. टॉस बॉल, मिस्टामिंग स्ट्रोक, बॅक टू द कीपर. आणखी एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. 14 मध्ये 10 बनवायचा होता. आता उर्वरित
13 मध्ये 10 बनवायचे आहेत. परेश सदा आमच्या समवेत जोडलेले आहेत. करंजाचे गुणलेखक, अतिशय चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचा नाविन्यपूर्ण या ठिकाणी पहा आपल्याला लेखाजोखा पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर बॉल, फक्त दिशा दाखवली, पिकअप शॉट आणि बॅकफूट या ठिकाणी स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध चेंडूला पाठवलाय. चेंडू जातो सीमा पार, पंचांचा इशारा, चौकार, 4 धावा. चेंडू बाकी आहेत, 1 डझन धावा बनवायच्या आहेत, अर्धा डझन. रायगड प्रीमियर लीगचा ड्रेस परिधान करून पहा आमचे आयोजक या ठिकाणी सगळ्या गोष्टीची पूर्तता करतात. प्रत्येक गावातील खेळाडूंची त्यांची ओळख आहे. जितेंद्र दादा आपण पाहतोय, नावातच सगळं काय आहे. 1990च्या दशकामधलं आपण पाहतोय एक टाकी टाकी फेमस गाणा जितेंद्र, आणि अजूनपर्यंत पहा लगेच हात बघा थिरकले जातात त्यांचे सुद्धा. आणि ड्रेस कोड बघा रायगड प्रीमियर लीग. कॅमेरामॅन जरा फोकस करा आमच्या दादांवर. रायगड प्रीमियर लीगचा ड्रेस कोड आणि क्रिकेटचं निश्चित बघतायत. येस ओके, आम्ही ते सुद्धा बोलू. किशोर दादा घरत यांचं फॅन आहेत आणि त्यांनीच हा ड्रेस दिलेला. क्या बात आहे, भाचे आहेत त्यांचं. आवर्जून नाव घेऊ, का नाही घेणार. उद्याच्या दिवशी या ठिकाणी पहा नेत्रबिंदूचे तपासणी सुद्धा फ्री, नेत्रबिंदूचे तपासणी आहे. आणि 7 फाउंडेशन यांच्या माध्यमातून 7 फाउंडेशन स्पीडी मल्टीमोड्स यांच्या संयुक्त सहयोगाने डोळे व मोतीबिंदू तपासणीचं शिबिर असणार आहे. उद्या ठिकाण असणार आहे आई रत्नेश्वरी मंदिरचं मुख्य प्रांगण, अर्थातच समोर रत्नेश्वरी मंदिर आहे अगदी त्याच ठिकाणी मोफत डोळे तपासणी या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. जाऊया मॅचच्या दिशेने. 11 बॉल आणि 5 धावा. लेटकटचा फटका इथे मात्र पाहतो आपण. इथे रनआउटची संधी डायरेक्ट हिट झाली आणि मात्र नको त्या गोष्टीला सामोरे जावं. क्रिकेट मधली आत्महत्या, खेळाडू बाद. थँक्यू सो मच. 10 चेंडू अजूनही बाकी आहेत विजयासाठी. 5 धावा, 10 बॉल्स रिमाइनिंग आणि रिक्वायर्ड ओनली 5 रन्स. कणकेश्वरी नवघर टीम. 10 चेंडू 5 धावा. चला बॅट्समन स्पीडअप करा प्लीज. नवीन खेळाडू नॉन स्ट्राईकला असतील. हर्षद बंडा नॉन स्ट्राईकेडला असतील आणि स्ट्राईकेडला आपण पाहतो मिलिंद बंडा. आज नयन बंडा स्क्वॉड मध्ये नाहीयेत, मला दिसले नाहीयेत, इंजर्ड आहेत कदाचित. पिकअप शॉट आणखीन एक त्या ठिकाणी पाहतो आणि चेंडू जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. एका टप्प्याच्या सहाय्यानं सीमा पार आणि चौकार, 4 धावा. चला 39 धावसंख्या लागलेल्या आहेत. स्कोर्स आर लेवल. अवघ्या 1 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेस आणि कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. अतिशय चांगली स्पर्धा. काँग्रेस कमिटी जसकार आयोजित आपण पाहतो काँग्रेस चषक 2025 आणि विनिंग स्ट्रोक या ठिकाणी येतोय. कणकेश्वरी नवघर टीम या ठिकाणी विजयी होतोय आणि पराभूत होणारा संघ आपण पाहतो. विजय आणि पराभूत दोन्ही संघाचं कौतुक करूया. चला शेक हँड करायचं आहे. हस्त आंदोलन करून आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे. कणकेश्वरी नवघर संघाला विनंती आहे कृपया आपण कणकेश्वरी नवघर या संघाला विनंती आहे कृपया आपण क्रीडांगणाचा ताबा हस्त आंदोलन करून शेक हँड करून या ठिकाणी
मैदानाचा ताबा सोडायचा आहे आणि पुढील मॅचचा टॉस साठी अगोदर या आपण टॉस विन करून घ्या आणि मॅन ऑफ द मॅच ज्याने खऱ्या अर्थानं जुनं ते सोनं सातत्याने म्हटलं जातंय आणि पहिल्या सत्रामध्ये पाहिलं आपण कणकेश्वरी नवघर संघाच्या बाबतीनं वयवर्ष 50च्या वर असलेलं चेंडू फेकले 6 ते 6चे 6 डॉट बॉल आपण पाहिलं असा जुना जाणता खेळाडू आपण पाहतोय ज्यांच्या नावामध्ये सातत्याने आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे सन्माननीय भालचंद्र बंडा यांना विनंती करतोय आपण यायचं आहे आपली मॅन ऑफ द मॅच जुनं तेच सोनं ओल्ड इज गोल्ड